टकल्याचं करायचं काय? या संजय निकमचं करायचं काय? या टकल्याचं करायचं काय? 2024ला कांदा येतो, ही रक्कम आमची थकीत आहे। सागर राजपूत यांनी आतापर्यंत याचे आम्ही 5-7 वेळेस आंदोलन केलं, त्यांच्या टाकीवर चढून आणि AR सारखं आमच्या कार्यालयावर आंदोलन केलं आणि बाजार समितीसमोरही आंदोलन केलं। आम्हाला कोणतंही ठोस आश्वासन अजूनपर्यंत मिळाले नाही। आज आम्ही रात्री आमचे मुलं बाळं सोडून पाणी भरलं शेतात, 1 रुपयाचंही आम्हाला आतापर्यंत पैशाचं आश्वासन कुठं भेटलं नाही। त्यानंतर पणन मंत्री यांच्यासोबत माननीय आमदार साहेबांनी आमचा एक संवाद घडून आणला। त्यात त्यांनी संबंधित बाजार समितीला स्पष्ट निर्देश दिले की 50% शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाका। तरीही सुप्त बाजार समिती कोणत्याही पद्धतीचा अजून जवळजवळ 42-45 दिवस झाले त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही। आज आम्ही 8-10 दिवसापूर्वी संबंधित कार्यालयाला अर्ज देऊन उपोषणाची तयारी केली, त्याप्रमाणे सर्व शेतकरी आज उपस्थित आहे। त्यांच्या पद्धतीनं आज आम्हाला यांच्याकडून ठोस आश्वासन मिळावे, आमचे पैसे त्वरित मिळावे। आमच्या मुलाबाळाचं शिक्षण आहे, आज शेतीचा खराब गरीब हंगाम चालू होतो आहे, तरी यासाठी काही ना काही पद्धतीत आमचे पैसे मिळावे। आम्ही कष्टाचं 1 रुपयाही सोडणार नाही, हे वैजापूर बाजार समितीला ठणकावून सांगतो। एवढी माझी इच्छा आहे। काय नाव? दत्ता गायकवाड, वैजापूर। कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूरचा त्यांनी नेमलेला आडत्या जो आहे सागर राजपूत यांनी आमच्या शेतकऱ्यांचे 2,05,00,000 रुपये नकवले, बुडवले म्हणते। तर त्याच्यानंतर आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीतली की तक्रार केली की आम्ही कुठल्याही व्यापाऱ्याच्या भरोश्यावर इथं माल आणत नाही, आम्ही मार्केट सेस भरतो आणि आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भरोश्यावर माल हा विक्रीसाठी आणत असतो। तर आमचं जे म्हणणं होतं त्यानंतरही कृषी उत्पन्न बाजार समितीने ते ऐकलं नाही। आम्ही त्या ठिकाणी उपोषण केलं 10 जानेवारी रोजी। 10 जानेवारी रोजी उपोषण केलं असता आम्ही पाण्याच्या टाकीवर चढलो। त्यानंतर आमचे आमदार साहेब आदरणीय बोरनारे सर यांनी तो प्रश्न लक्षवेधी प्रश्न म्हणून महाराष्ट्र विधानसभेत मांडला। त्यानंतर पणन मंत्री महोदयांनी एक मंत्रालय येथे उच्चस्तरीय बैठक लावली। त्या बैठकीमध्ये पणन मंत्र्यांनी स्पष्ट सूचना केल्या, यामध्ये आडत्याची चूक असू शकते, व्यापाऱ्याची चूक असू शकते, मार्केट कमिटी चूक असू शकते, परंतु शेतकऱ्याने हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भरोश्यावर माल विकलेला आहे। तुम्ही शेतकऱ्याचे पैसे 57(1) बांधील राहून 57(1) कारवाईला बांधील राहून 50% रक्कम ही तात्काळ देण्यात यावी, परंतु ती मिटिंग होऊन सुद्धा 1 महिना झाला। परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर संचालक असन, सभापती असन, उपसभापती असन, हे नालायक त्याच्यावर निर्णय घेत नाही। हे फक्त भ्रष्टाचार करण्यात, कर्मचाऱ्याचे पेन्शन खाण्यात याच्यामध्ये व्यस्त आहे। शेतकऱ्याचे आज जून महिना उजाडलेला आला, कालपासूनच रोहिणी नक्षत्र लागलं, पावसाळ्याला सुरुवात झाली। आमच्याकडे बी भरण्यासाठी पैसे नाही, जून महिन्यामध्ये शाळेचे प्रश्न आहे, मुलांचे ॲडमिशन आहे, त्याच्यामुळं आम्ही या नालायक प्रशासन वैजापूरचं पंचायत पूर्ण पोलीस प्रशासन असेल, मार्केट कमिटी असेल, हे सर्व एकमेकांचे लागे बांधे भेळलेले, म्हणून आम्ही जॉईंट रजिस्टर साहेबाच्या कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजाच्या साक्षीने ऐतिहासिक क्रांती चौकामध्ये आज उपोषण चालू केलेलं आहे। आमचे पैसे मिळाल्याशिवाय आम्ही या ठिकाणून हलणार नाही। वेळ प्रसंगी आमचा प्राण जरी गेला, आम्हाला आत्महत्येची जरी वेळ आली, परंतु आता माघार नाही। तुमच्याकडे